श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळूमामा चरित्र कथा। साक्षात्कारी संतांची आज्ञा कदापि मोडू नये यामध्येच भाविकांचे हित सामावलेले असते। यल्लाप्पा हेगडे हा धनगरी ओव्या म्हणणारा गायक होता। एकदा तो आपल्या 7-8 माणसांचा गायनाचा संच घेऊन बदनुरात बाळूमामांच्या तळावर गायन सेवा देण्यासाठी आला होता। त्याने आल्या आल्या मामांना नमस्कार केला तेव्हा मामा त्याला म्हणाले, अरे लेका, आज कसलं गाणं म्हणतोस? आज कसले ढोल वाजवतोस? कसले कैत्याळ आणलीस? तू आधी घरी परत जा। तुझ्या घराला लागलेले विस्तव माझ्या घराला लावायला आलास काय? यावेळी मामांची आज्ञा मानून खरे पाहता यल्लाप्पाने घराकडे जाणे योग्य होते, तथापि तो तिथेच बसून राहिला, काही बोलला नाही। त्याने रात्री मुक्काम मामाजवळ तळावरच केला। दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या गावातून बातमी आली, यल्लाप्पाच्या घरावर रात्री दरोडा पडला म्हणून। धान्य, सोनं, चांदी, रोख रक्कम आणि कपडा लत्ता असे सारे लुटून नेले होते। हे समजताच यल्लाप्पा मोठ्याने रडू लागला आणि शोक करू लागला। परंतु वेळ निघून गेली होती, आता त्याचा काय उपयोग? मामांचे ऐकून तो जर कालच घरी गेला असता तर त्याचे नुकसान टळले असते, परंतु त्याने मामांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्यावर हा प्रसंग ओढवला। साक्षात्कारी संत जे सांगतात ते ऐकणेच केव्हाही उत्तम असते, परंतु काही जण अजाणतेपणामुळे किंवा जाणतेपणेही त्याची आज्ञा पाळत नाहीत आणि पुढे त्यांना परिणामांना सामोरे जावे लागते। याचा त्यांना नंतर पश्चाताप होतो, परंतु त्याचा उपयोग काय? त्यामुळे या प्रसंगावरून असा बोध मिळतो की साक्षात्कारी संतांची आज्ञा कदापि मोडू नये यामध्येच भाविकांचे हित सामावलेले असते। अशी आहे देवरूपी बाळूमामांची थोर कथा। बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांग भले।